गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा मिळावा यासाठी रासपचे दौडचे आमदार राहुल कुल यांनी कर्जमाफी नाकारलेली आहे। तसं पत्र राहुल कुल यांनी राज्य सरकारला लिहिलेलं आहे। राहुल कुल यांच्यावरती शेतीसाठी घेतलेलं 20 लाखांचं कर्ज आहे, मात्र आपलं कुटुंब ते कर्ज फेडण्यासाठी सक्षम आहे, त्यामुळे आपणास कर्जमाफीतून वगळण्यात यावं असं कुल यांनी म्हटलंय। याआधी अमळनेरचे माजी आमदार साहेबराव पाटील आणि त्यांच्या पत्नी पुष्पलता यांनी देखील कर्जमाफी नाकारलेली होती। आमदारपद भूषवल्याने आपणास निवृत्ती वेतनाचा लाभ मिळतो, त्यामुळे सरकारी कर्जमाफीच्या यादीतून आम्हाला वगळण्यात यावं अशी विनंती पाटील यांनी केली होती। आणि या सगळ्या संदर्भात या पार्श्वभूमीवरती राहुल कुल यांच्याशी आम्ही संपर्क साधला असता त्यांनी काय म्हटलेलं आहे आपण पाहूयात। सधन शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा फायदा घेऊ नये या राज्य सरकारच्या आव्हानानंतर राहुल कुल ठरले आहेत पहिले आमदार ज्यांनी राज्य सरकारला पत्र लिहिलं आहे की आपल्याला कर्जमाफीचा फायदा नको। आपल्याबरोबर राहुल कुल आहेत। सांगू शकाल सर, तुम्ही चंद्रकांत पाटील यांना पत्र लिहिलं आहे, नेमकी पत्रात काय? मी प्रथमतः राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली चंद्रकांत दादा व त्यांच्या कमिटीने जो कर्जमाफीचा निर्णय केला त्याबद्दल राज्यातील शेतकऱ्यांच्या वतीनं मी राज्य शासनाचं आभार मानतो। काल चंद्रकांत दादांनी एक आवाहन केलं होतं की जे सक्षम शेतकरी आहेत त्यांनी पुढे यावं व या कर्जमाफीच्या बाबतीमध्ये त्यांनी त्याचा फायदा घेऊ नये, कारण की ते सक्षम आहे। मी चंद्रकांतांचं आव्हान लक्षात घेऊन माझी जी काही पारंपरिक शेती आहे ती दरवर्षी आम्ही कर्ज घेतो आणि त्याची नियमित परतफेड करतो आणि चांगली शेती असल्यामुळे ह्या वर्षी आम्हाला ती परतफेड करता आली आणि पुढेही करणं शक्य आहे। त्यामुळे मी चंद्रकांतांनी जे आव्हान केलं त्यांना आव्हानाला प्रतिसाद देऊन माझ्या कुटुंबियांना या योजनेतून वगळावं अशा प्रकारची विनंती केलेली आहे। मी राज्यातील इतर शेतकऱ्यांनाही जे सक्षम आहेत त्यांना विनंती करतो की या अशा पद्धतीचा निर्णय त्यांनी घ्यावा आणि जेणेकरून राज्यावर येणारा भारही कमी होईल आणि त्याचबरोबर इतर ज्या गरीब शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं शासनाच्या मदतीची गरज आहे त्यांना भरीव मदत करणं राज्य शासनाला शक्य होईल। तुमचं कितीपर्यंत कर्ज होतं आणि तुम्ही अशी मागणी केली आहे की तुम्हाला वगळण्यात? साधारणपणे शेतीवर घेतलेलं जवळपास 20 लाखाच्या आसपास कर्ज माझं आजही आहे, परंतु सक्षम मी आहे, माझं कुटुंब आहे, माझी शेती चांगली आहे, त्यामुळे ते परतफेड करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत। आपल्याला वाटतं की इतरही असे आमदार किंवा राजकीय नेते असतील की ज्यांचा शेती हा व्यवसाय असेल त्यांनी देखील अशा पद्धतीने या आव्हानाला प्रतिसाद? माझी विनंती अशी की जो मग तो राजकारणी असो किंवा उद्योजक असो जो शेती करतोय आणि तो त्याच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी सक्षम आहे त्यांनी अशा पद्धतीचा निर्णय घ्यावा अशा प्रकारची माझी सर्वांना विनंती आहे। तर हे होते रासपचे आमदार राहुल कुल ज्यांनी सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात केलेली आहे पत्र लिहून की त्यांना या कर्जमाफीचा फायदा नको आणि त्यांनी देखील सगळ्यांनाच अशा पद्धतीने आवाहन केलं आहे की जे सक्षम शेतकरी आहेत त्यांनी या कर्जमाफीचा फायदा घेऊ नये। रश्मी पुराणिक, एबीपी माझा, मुंबई।